मित्रांनो, केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरमध्ये आज आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळाली. स्टॉक आज जवळजवळ 15 ते 16% करेक्ट झाला आहे आणि या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की घसरण का झाली, आता पुढे आपण काय करायला पाहिजे. या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की घसरण का झाली. तर बघा, युरोपमधील दोन मोठ्या अशा ऑटो रिलेटेड दिग्गज कंपन्या आहेत ज्यांची नावे तुम्हाला माहितीच असतील. एक म्हणजे BMW आणि दुसरं म्हणजे व्होल्क्सवॅगन. या कंपन्यांनी त्यांच्या जी टेक्नॉलॉजी आहे आणि सॉफ्टवेअर आहे त्यांच्यावरचा खर्च त्यांनी कमी करण्याचे ठरवले आहे. त्याच्यामुळे आपल्याला केपीआयटी टेक्नॉलॉजीचा शेअर जो आहे तो करेक्ट होताना पाहायला मिळाला. आता या कंपनीचा आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीचा काय संबंध. तर मित्रांनो, केपीआय टेक्नॉलॉजी ही जी अशी कंपनी आहे ती ऑटो मॅन्युफॅक्चरर्ससाठी टेक्नॉलॉजी असेल, सॉफ्टवेअर असेल, R&D असेल या क्षेत्रामध्ये काम करते आणि या कंपनीच्या ओव्हरऑल रेव्हेन्यूपैकी फक्त 12% रेव्हेन्यू जो आहे तो BMW या कंपनीकडून यांना मिळतो. त्याच्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या खर्चामध्ये जी कपात केली आहे त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्याला केपीआयटी टेक्नॉलॉजीच्या व्यवहारामध्ये झालेला पाहायला मिळतोय. आता या सगळ्या घडामोडींमुळे मोठमोठे जे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी देखील त्यांची रेटिंगमध्ये बदल केलेले आहेत. जसे की JP मॉर्गन या मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी त्यांची रेटिंग जी आहे ती अंडरवेट केलेली आहे आणि याचा टार्गेट जो आहे तो 550 एवढा ठेवला आहे. आता याचा अर्थ असा देखील होत नाही मित्रांनो की कंपनीचा जो दीर्घकालीन व्यवसाय आहे तो खराब झाला आहे. तर मोठमोठे जे तज्ज्ञ आहेत, अॅनालिस्ट आहेत, त्यांच्या मते कंपनीला जी अडचण झाली आहे ते त्यांच्या व्यवहारातील कमकुवतेमुळे नसून जी शॉर्ट टर्म पिरियडसाठी जी मंदी आलेली आहे, तात्पुरता मंदी आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ही घसरण पाहायला मिळते. आता या करेक्शनमुळे चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे ते आपण थोडंसं शॉर्टमध्ये समजून घेऊयात. तर आता इथे चार्टवरती आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या स्टॉकने त्याचा ऑल टाईम हाय बनवला होता जुलै 24 मध्ये, जो होता 1928 च्या आसपास आणि तिथून जे या स्टॉकमध्ये करेक्शन चालू झालं आहे ते आजपर्यंत आपला कंटिन्यू करेक्शन पाहायला मिळते. आता टोटल हे करेक्शन किती % आले ते आपण चेक करून घेऊया. त्या टॉपपासून आजचा जो बॉटम आहे तिथपर्यंत आपण चेक केलं, जवळजवळ 70% करेक्शन या स्टॉकमध्ये आलेलं आहे. आता करेक्शनचं असंच पुढे कंटिन्यू राहिलं तर खाली एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे, जवळच आहे. तो डिमांड झोन देखील मी ड्रॉ करून तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो. हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे, त्याच्यामुळे हायली चान्सेस आहेत की स्टॉक इथे स्टेबल होऊन इथून बाउन्स बॅक करू शकतो. एक चान्सेस आहेत, शक्यता आहे. आणि ही जी रेंज बघायची झाली तर 437 ते 567च्या आसपास ही रेंज आपल्याला पाहायला मिळते. परंतु हे निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये असं जर कंटिन्यू राहिलं आणि हा झोन देखील ब्रेक झाला तर मित्रांनो अजून एक खालचा सपोर्ट आहे, तो देखील तुम्हाला देऊन ठेवतो. हा पुढचा सपोर्ट जो आहे आपला 303 पर्यंत पाहायला मिळू शकतो. परंतु इथून समजा इन्व्हेस्टर्सने डिस्काउंटमध्ये स्टॉकसाठी इंटरेस्ट दाखवला आणि इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये एंट्री केली तर ह्याच रेंजमधून आपला स्टॉक बाउन्स बॅक होताना पाहायला मिळू शकतो. परंतु जरी बाउन्स झाला मित्रांनो तरी खूप सारा वेळ यासाठी लागणार आहे स्टॉक रिकवर होण्यासाठी, ते आपण पुढे डीपली पाहणारच आहोत. तसेच इथून समजा बाउन्स बॅक केला स्टॉकने तर वरती टार्गेट्स का राहू शकतात किंवा नियर बाय सपोर्ट्स कुठे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओच्या. परंतु त्यापूर्वी आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे, कारण की मित्रांनो तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर असाल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा लॉंग टर्मचा विचार करत असाल तर अशा प्रकारचे चार्टचे सेटअप असतील किंवा ज्या न्यूज येतात तेवढ्या गोष्टींवरती अवलंबून राहून चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याला या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करावं लागणार आहे आणि मग त्याच्या बेसवरती आपण हे ठरवू शकतो की हा स्टॉक आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या पर्सनल व्ह्यू देखील या स्टॉक संदर्भात तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या. तसेच मित्रांनो साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला जर वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्कीच तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे. तर जसे मी तुम्हाला सांगितले की 4 आपले इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, त्यातला सगळ्यात आपला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर याच्यामध्ये आपल्याला काय समजतं तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राईजला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्याच्यामध्ये आपण P&L शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो तो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर सप्लाय झोन कुठे आहेत, डिमांड झोन कुठे आहेत, प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये टोटल आपले 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असतील मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं, आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 26.3 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय.
पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 21 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.3 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.24 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, आता याच्यामध्ये कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्याला समजते. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 13.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 19.6 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, आता याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश पण आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर फ्री कॅश फ्लो, त्याच्यामध्ये लास्ट 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्याची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5.44 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि इथंच आपण पाहायला गेलं तर 0च आहे, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, त्याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षात नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जवळजवळ 36.8 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 10ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक इथे आपला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता त्याला फंडामेंटल्स, आता जे व्हॅल्युएशन आपण पाहूया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PI 20.3 आणि स्टॉकचा PE इथं पाहायला मिळतो 22.8. PE इथं चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 1.08 आहे, पेग रेशो देखील चांगला आहे. EBITDA 25 आतमध्ये पाहिजे आणि EBITDA इथे आपल्याला 11.4 पाहायला मिळतोय, EBITDA देखील चांगला आहे. त्यानंतर PB रेशो 10च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो इथे 4.37 पाहायला मिळतोय, PB रेशो देखील चांगला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघायचे झाले, व्हॅल्युएशन देखील आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळत आहे. फंडामेंटल देखील स्ट्रॉंग पाहायला मिळालेत आणि व्हॅल्युएशन देखील आपल्याला स्ट्रॉंगमध्येच पाहायला मिळत आहे. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा, त्यासाठी आपण कंपनीची आता प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNL मध्ये 2019चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर सेल्स होता 741 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता मार्च 2026 मध्ये झालेला आहे 6455 करोड. त्याच्यामुळे या 7 ते 8 वर्षाच्या पिरियडमध्ये सेल चांगल्या प्रकारचा वाढलेला पाहायला मिळतोय. आणि कन्सिस्टन्सी संदर्भात बोलायचं झालं तर 2019 ते 21 सोडलं तर पुढे 22 पासून आपला सेल जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय कन्सिस्टंटली, म्हणजे लास्टच्या 5 वर्षामध्ये सेल्समध्ये चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे. आता नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर 2019 मध्ये नेट प्रॉफिट झाला होता 55 करोड आणि तो वाढून आता 26 मध्ये झाला आहे 637 करोड. आता इथे इयर ऑन इयर कन्सिस्टन्सी संदर्भात बोलायचं झालं तर 19 पासून 25 पर्यंत कंपनीला कन्सिस्टंटली नेट प्रॉफिट चांगल्या प्रकारचा होत होता, परंतु लास्ट इयरमध्ये 2026 मध्ये तो नेट प्रॉफिट डाऊन होताना पाहायला मिळतोय. बघा 25 मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 840 करोडचा आणि तो डाऊन होऊन आता 2026 मध्ये झालेला आहे 637 करोड. त्यामुळे आपल्याला या फॅक्टरला स्ट्रॉंगमध्ये देखील कन्सिडर करता येणार नाही आणि वीकमध्ये देखील कन्सिडर करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण फायनान्शियल हा फॅक्टर जो आहे तो आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करूयात. आता पुढचा शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आपण डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता चार्टवर मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मी सुरुवातीला एक डिमांड झोन दिला होता ज्याची रेंज होते 437 ते 567च्या आसपास. ही एक स्ट्रॉंग रेंज आहे मित्रांनो, कारण की ते बायर्स ॲक्टिवेट आहेत, त्यामुळे हायली चान्सेस आहेत या रेंजमध्ये प्राईस आल्यानंतर समजा स्टॉक देखील डिस्काउंटेड प्राईसवरती आहे, 70% जवळजवळ करेक्ट झालेला आहे. त्यामुळे काही इन्व्हेस्टर्सनी या स्टॉकमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि बायर्सने इथून जर कमान हातात घेतली आणि स्टॉक बाउन्स बॅक झालाच तर नियर बाय टार्गेट्स करावू शकतात. रेसिस्टन्स कुठे आहे ते आपण डेली टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया.
तर इथे पहिला टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतो एक 822च्या आसपास, जो पहिला रेसिस्टन्स आहे. आणि त्यानंतर सेकंड टार्गेट संदर्भात बोलायचं झालं तर सेकंड टार्गेट आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो 1066च्या आसपास. त्यानंतर तिसरा टार्गेट जो आहे तो देखील तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो, जो आपल्या इथे 1290च्या आसपास पाहायला मिळू शकतो जर इथून बाउन्स बॅक स्टॉकने केलं तर. आणि समजा असंच जर करेक्शन कंटिन्यू राहिलं, पॅनिक सिच्युएशन मार्केटमध्ये अशीच कंटिन्यू राहिली, तर नियर बाय सपोर्ट्स मी ऑलरेडी तुम्हाला देऊन ठेवलेलेच आहेत. हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे, तो देखील ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट ऑलरेडी 303च्या आसपास मी तुम्हाला देऊन ठेवलेलाच आहे. परंतु या स्टॉक संदर्भात माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून सध्या तरी लांब राहणार आहे. कारण मित्रांनो, आपण चार जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर होता तो म्हणजे व्हॅल्युएशनचा, ते देखील आपला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळाले. तिसरा फॅक्टर होता फायनान्शियलचा, तो आपला ॲव्हरेजमध्ये आपण कन्सिडर केला आहे, कारण की लास्ट इयरमध्ये नंबर्स थोडेसे यांचे डाऊन झालेले आहेत. त्यानंतर चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्टचा, जो आपल्या इथे वीकमध्ये पाहायला मिळतोय. आपल्याला 3 फॅक्टर चांगल्यापैकी पाहायला मिळालेत, तरी देखील आपण या स्टॉकपासून लांब का राहणार आहोत मित्रांनो, कारण की करेक्शन आपला कंटिन्यू पाहायला मिळते. जवळजवळ 70% करेक्शन आलेलं आहे आणि आता इथून स्टॉकला स्टेबल होऊन बाउन्स बॅक करायला वेळ लागणार आहे. तुम्ही जर ॲग्रेसिव्ह असाल, लॉंग टर्मचा विचार करत असाल, तर तुम्हाला तो बाईंग जो झोन दिला आहे मी, ॲक्च्युली तुम्हाला डिमांड झोन आहे किंवा खालचा सपोर्ट आहे, त्या सपोर्टवर स्टॉक आला आणि चांगल्यापैकी तुम्हाला एक रिव्हर्सलचे संकेत मिळाले किंवा एखादं बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळाला आणि त्यासोबतच कंपनीचे येणारे क्वार्टरचे नंबर चांगल्या प्रकारचे राहिले, तर नक्कीच तुम्ही तिथे बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकता. आणि जे सेफ ट्रेडर आहेत मित्रांनो, त्या सेफ ट्रेडरसाठी एक कन्फर्मेशनची एक लेवल आहे. 822चा जो रेसिस्टन्स दिला तुम्हाला पहिला, त्याच्यावरती समजा क्लोजिंग मिळाली आणि स्टॉकवरती सस्टेन झाला, तर नक्की छोटीशी क्वांटिटी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय. परंतु या सगळ्या एंट्री करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला अजून एक कन्फर्मेशन घ्यायचं आहे. त्यांचे येणाऱ्या क्वार्टरली रिझल्ट्स आहेत, अजून एक 2-3 क्वार्टरमध्ये कशा प्रकारचे नंबर्स राहतात आणि नेक्स्ट मार्च 27मध्ये कंपनीची जी आकडेवारी आहे, जे इयरली जो रिझल्ट असतो त्याच्यामध्ये कंपनीचे नंबर्स कशा प्रकारचे राहतात ते देखील बघणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जर बसलं, समजा इथून स्टॉक बाउन्स बॅक झाला आणि कंपनीचे नंबर्स देखील चांगल्या प्रकारचे राहिले, तर नक्कीच तुम्ही या लेवलवरती एक बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकताय. तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो, त्याचे अपडेट्स तुम्हाला त्वरित मिळून जातात आणि कोणती व्हिडिओ जी आहे ती तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.